महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो। या दिनानिमित्त पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा महत्त्वपूर्ण संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता रत्नागिरी शहरात महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले। पाणी आणि माती संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी लोकचळवळ उभारणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो या बोधवाक्याला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या वॉकेथॉनची सुरुवात शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ येथून झाली। जयस्तंभ ते माळनाका आणि तेथून पुन्हा जयस्तंभाचा एकूण 3 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत ही वॉकेथॉन संपन्न झाली। सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सुरू झालेल्या या महा वॉकेथॉनमध्ये रत्नागिरीकरांचा उत्साह पाहण्यासारखा होता। शासकीय अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी, तरुण, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक खेळाडू, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते। हातात पाण्याचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन सर्व सहभागींनी रत्नागिरीकरांचं लक्ष वेधून घेतले। या जनजागरूकता अभियानाला रत्नागिरीकरांनी दाखवलेल्या भरघोस प्रतिसादामुळे संपूर्ण उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला। अशी शपथ घेते की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे। याची जाणीव ठेवून त्याच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन। पाण्याचा अपव्यय टाळेन आणि पाणी अडवा आणि पाणी जिरवा तिथून समाजापर्यंत पोहोचवेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।